सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा हमारा सारे जहां से अच्छा। आज आपण एक सर्वसाधारण नागरिक पण एक कलेची आवड असलेल्या कलाकाराच्या मुलाखतीकडे वळणार आहोत आणि त्यांची मुलाखत ऐकणार आणि पाहणार आहोत. त्यांच्या मातोश्री सुद्धा घर बसल्या एवढं वय झाले असून सुद्धा एक मण्याचं वेगळ्या प्रकारच्या कलाकृती बनवतात आणि त्यांचे वडील पेंटिंग क्षेत्रातच होते. तर आपण त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या मातोश्रीबद्दल त्यांच्या कलेबद्दल आज आपण अधिक माहिती घेणार आहोत. आहे हा मुलगा. माझं नाव मालती मधुकर जोशी. तुम्ही जी यांची कला पाहता त्याबद्दल काय सांगाल तुम्ही मत? आहे ना, व्यवस्थित आहे. सगळ्यांना हे करतो, व्यवस्थित सांभाळतो. तुम्हाला चित्र आवडतं का त्यांनी काढलेली? आहे मला आवड माण्यांची आहे, काढायची सवय. आणि चित्रही तुम्ही कोणते आवडतात. काढता? दाखवा दाखवा दाखवा. हे माझं दाखव. हा, तुम्ही तुमची दाखवा चित्र. हा, तुम्ही काय काय करता? मी हे काय झालं, मैरपी अच्छा, हे किती वर्षापासून करता तुम्ही? हे झाले, बरीच वर्ष झाली. मलाही भावाने शिकवलं. अच्छा, आणि त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे मणी तोरणं. वापरता तुम्ही? मणी कोणकोणते वापरता? याच्यात मोतीच वापरते. मोती. हा, आणि किती वर्षापासून बनवता हे बरीच वर्ष झाले आता. आणि कोणकोणते प्रकार बनवता याच्यामध्ये तुम्ही? मैरपी, फुलं वगैरे असे. सर आपलं नाव सांगा. मी मिलिंद मधुकर जोशी, राहणार मूळचा आमचं मूळ गाव बदलापूर वडिलांचं, पण आम्ही 70पासून ते 2010पर्यंत डोंबिवलीलाच होतो. त्यानंतर 10 नंतर मग इथे 15 वर्ष झाली मी पुण्यामध्ये आहे. शालेय आणि कॉलेजचं शिक्षण कुठे झालं? शालेय शिक्षण मुंबईला डोंबिवलीला झालं आणि काही वर्ष नाशिकला होतो, रुंगटा हायस्कूलला. 10वीपर्यंत शिक्षण झालं, कॉलेज नाही झालं. मुळगाव तुमचं कुठलं म्हणता? बदलापूर. बदलापूर. आपल्या परिवारामध्ये ह्या कला क्षेत्रात कुणी होतं का अगोदर? कलाक्षेत्रात वडील साईनबोर्ड पेंटिंग करायचे, याचे बोर्ड बनवायचे, दुकानांचे वगैरे बोर्ड बनवायचे, नाटकाचे बोर्ड बनवायचे वडील. त्यामुळे त्यांचं अक्षर आणि म्हणजे आमच्या सगळ्यांचं अक्षर छान होतं आणि त्यामुळे पण मला याची गोडी लागली की काहीतरी आपण पण लहानपणी, आणि माझं चित्र लहानपणीच छान होतं. तुमच्या कलेची पद्धत जी आहे ती हा. कोणती आहे आणि त्याचे प्रकार किती आहेत? मी कला म्हणजे व्यक्तिचित्र काढतो, फुलपाखरं, फुलं किंवा निसर्गचित्र वगैरे असं काढतो. गणपतीचे प्रकार असतात, ते गणपतीचे प्रकार काढायला खूप आवडतात मला. आपण निवड करताना चित्रकला किंवा आर्टची निवड करताना हां. तुम्ही व्यक्तिचित्र निवडता, निसर्ग चित्र निवडता की काल्पनिक चित्र निवडता? व्यक्तिचित्र जास्त निवडतो. म्हणजे व्यक्तिचित्रामध्ये मग त्याच्यात समर्थ आले, शंकर आले, राम आला, असे मला जे बाबा ते छान वाटते किंवा हे वाटते ती चित्र मी काही बाबा हे छान दिसेल, मला काढता आहे किंवा छान दिसेल हे चित्र, आपल्याला जमेल किंवा असं. त्या चित्रकलेसाठी विविध प्रकारचे तुम्ही रंग वापरत असाल, हां. तर ते रंग वापरताना तुमची काय काळजी घेता किंवा कोणता रंग शक्यतो वापरता? शक्यतो मी आता माझा वेळेचं हे असल्यामुळे मी शक्यतो स्केच पेनच वापरतो. स्केच पेन आणि पेन्सिल, स्केचिंग करायचं असेल पेन्सिल वापरतो. नाहीतर मग शांतपणे चित्र काढायचं असेल तर मग कलर वगैरे वापरतो, पोस्टल कलर वगैरे असं. तुमच्या कलेला मित्रपरिवार कसा सहकार्य करतो? मी आत्तापर्यंत सगळ्या मित्रांना जेवढे वर्ष मी मुंबईमध्ये पण होतो आणि इथे पण होतो, सगळ्या लोकांना मी माझी चित्र दाखवलेली आहेत आणि सगळ्या लोकांनी माझं कौतुक केलेलं आहे. इथे पण माझ्या सगळ्या लोकांना, सगळ्या माझ्या पुण्यातले पण जे काय माझे मित्र वगैरे आहेत, त्या सगळ्यांना हे माझं चित्र आवडतं आहे. सर्वात पहिलं चित्र तुम्ही कोणतं काढलं होतं जी आठवण सांगाल का? हे परवा आता म्हणजे साधारण 2020पासून मी माणसांची चित्र वगैरे असं काढायला सुरुवात केली होती. त्यावेळेला एका पिशवीवर एक चित्र होतं, ते चित्र मी काढलं होतं. त्यापासून मला माणसांची चित्र मी काढायला सुरुवात केली.
एक चित्र काढण्यासाठी कमीत कमी अवधी आणि जास्तीत जास्त अवधी किती लागतो? साधारण मला चित्र काढायला 10 ते 15 मिनटं. जास्त चित्र किचकट असेल तर अर्धा तास. आणि रंगून वगैरे द्यायला तासभर लागतो, रंगून वगैरे करायचं असेल तर. आतापर्यंत तुम्ही प्रदर्शन किती ठिकाणी आणि कोणकोणत्या भागात भरवलेलं आहे? प्रदर्शन हे माझं आता मध्ये 2025ला नोव्हेंबरमध्ये झालं होतं. हे माझं पहिलंच प्रदर्शन होतं. ह्याच्या आधी एका ठिकाणी मी प्रदर्शन म्हणून असं नाही, पण भरवलं होतं ते याला मुंबईला हे लोकांकरता दाखवलं होतं एका ह्याच्यामध्ये. आतापर्यंत तुम्हाला मान सन्मान, प्रशस्तीपत्र, सन्मान, पुरस्कार असं नाही, सन्मान चिन्ह फक्त मला गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मी पहिलं प्रदर्शन भरलं त्यावेळेला माझं ते सन्मान चिन्ह आहे. आतापर्यंत तुमच्या कला प्रदर्शनाला कोणी कोणी भेट दिली आणि दाद दिलेली आहे? कला प्रदर्शनाला त्याविषयी माझे भरपूर लोक मित्र वगैरे सगळे आले होते. आणि अजून पण मी काढतो चित्र आणि फेसबुकवर टाकतो किंवा व्हॉट्सअपवर टाकतो. ते सगळ्यांना आवडतात, सगळ्यांना माझे लाईक मिळतात. एक कलाकार म्हणून तुम्हाला समाजाकडून आणि प्रेक्षकांकडून काय अपेक्षा आहे? लोकांपर्यंत हे पोचायला पाहिजे. लोकांनी अशा म्हणजे जे हे करतात त्या कलाकारांना प्रोत्साहन दिलं पाहिजे मुळात, की हे करतायत त्यांना, म्हणजे कोणी लहानपण असेल त्यांना करत असेल तर त्यांना हे करू नये, पुढे जात राहावं. आता मी प्रत्येक कलाकाराला प्रश्न विचारतो, तो एक प्रश्न तुम्हाला विचारतोय हां. की एक चांगला कलाकार होण्यासाठी कोणत्या गुणाची आवश्यकता असते? कोणकोणत्या गुणाची आवश्यकता असते चांगल्या कलाकार होण्यासाठी तुमच्या मध्ये? मनापासून आवड पाहिजे. आवड असली की सवड मिळते. हे असं आहे की चित्र मला कुठलं वाटलं, मी तो वेळ काढून, मला 10 मिनटं का मिळेना, मला चित्र आवडलं, 10 मिनटात ते चित्र काढून लोकांसमोर हजर करतो की बाबा हे सकाळी सकाळी काढले, लोकांकडनं मला वाहवा लगेच मिळते. म्हणजे तुम्हाला आवड असेल तर सवड मिळते, असं आहे माझं. म्हणजे आम्ही थोडक्यात म्हणतो आवड, निवड आणि सवड हां याची त्रिमूर्तीची सांगड घातली पाहिजे. हां. भविष्यात तुमचे प्लॅन काय आहे? मला अजून प्रदर्शनं भरवायची, मला अजून चित्र काढायची आहेत. अजून काही चित्र काढून मग मी प्रदर्शन अजून मला भरवायचं आहे आणि अजून लोकांपर्यंत मला पोचायचं. आता हे माझं गेल्या वेळेस पहिलंच होतं. रोज किती तास अवधी काढता तुम्ही अंदाजे आता मी वेळ मिळेल तसं, मिळालं तर 2 तास काढतो, कधी अर्धा तास मिळालं तर तास 2 तास. सकाळच्या वेळेत निघायचं की बाबा चित्र काढायचं, आता तेवढ्या वेळेस चित्र काढायचं आणि लगेच ते फेसबुकला टाकायचं. तुमच्या पुढील कार्यास आणि तुमच्या पुढील चित्रास आणि तुम्हाला सुद्धा आमच्या हार्दिक शुभेच्छा. परत एकदा तुमचं धन्यवाद. धन्यवाद. ताई, तुमचं नाव सांगा. माझं मधुरा मिलिंद जोशी. आणि सरांबद्दल, त्यांच्या कलेबद्दल काय सांगू शकाल तुम्ही? त्यांनी जास्तीत जास्त चित्र काढावी अशी माझी इच्छा आहे. आणि जिथं कुठं प्रदर्शन असेल तिथे त्यांना रिस्पॉन्स चांगला मिळावा अशी माझी इच्छा आहे. आणि जास्तीत जास्त त्याने प्रयत्न करून आवड त्यांची जोपासावी. त्यांनी जरी चित्र काढली ती मी बघते आणि त्यांना लाईक करून पण सांगते किंवा तुम्ही चित्र काढले मला आवडतात, तुम्ही कायम चित्र काढली तरी मला आवडणार आहे. म्हणजे त्यांचे तुम्ही हितचिंतक पण आहात आणि प्रेक्षक पण आहात. हो, दोन्ही. कोणती चित्र तुम्हाला जास्त आवडतात त्यांनी काढलेली? सगळ्या प्रकारचे, सर्व प्रकारचे. अच्छा, रंगीत जास्त आणि black and white. ब्लॅक अँड व्हाईट, रंगीत, तुम्ही काय त्याला गणपतीचे. सूचना वगैरे काय देता का, असं एक चित्र काढा म्हणून? हां, म्हणजे एखाद दिवस नाही त्यांना जमलं किंवा तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही करा, पण काढत राहा. माझा पाठिंबा तुम्हाला आहेच आहे. आणि तुम्ही जर चित्र काढलं तर मला नक्की आवडेल आणि मी बघेन पण. म्हणजे काय तुमच्या आवडीचे पण चित्र ते काढतात? हां, किंवा पाहिजे मग ते हे करून मी प्रयत्न करीन, पण एवढं ते करू शकतील एवढी खात्री आहे मला. कारण माझ्या लोकांकडनं त्यांना पूर्ण पाठिंबा आहे की काका तुम्ही चित्र काढा, आम्हाला आवडतं. अच्छा, तुमच्या शुभेच्छेबद्दल धन्यवाद. आभारी.